नमस्कार मैत्रिणींनो, आज मी घेऊन आले विवाह बंधन भाग 1. भारतीय समाजात विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तीचे नाते नसून दोन कुटुंबे, परंपरा, संस्कार आणि अपेक्षेचे गुंतागुंतीचे बंधन असते. काहींसाठी तो आनंदाचा सोहळा असतो तर काहींसाठी जबाबदाऱ्यांचे ओझे. अशाच विवाह बंधनाच्या उंबरठ्यावर उभी असलेली अनया आज पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिकपणे बोलत होती. अनया पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली, शिकलेली, स्वप्ने पाहणारी मुलगी होती. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी. घरात शिस्त, संस्कार आणि परंपरांचे काटेकोर पालन केले जाई. अनया लहानपणापासून अभ्यासात हुशारच होती. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि एका खाजगी नामांकित कंपनीत नोकरीला लागली. स्वतःच्या पायावर उभे राहणे हेच तिचे पहिले स्वप्न होते. परंतु शिक्षण संपताच घरात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. अनया, आता वय होत चाललंय या. आई म्हणाली, चांगला मुलगा बघू मिळतोय, स्थिर नोकरी आहे, घराणं चांगलं आहे. अनया गप्प राहिली. तिला लग्न नको असे नव्हते, पण लग्न म्हणजे काय हे तिला आधी समजून घ्यायचे होते. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. लग्नानंतर तिच्या स्वप्नांचे काय, करिअरचे काय आणि स्वातंत्र्याचे काय. दुसरीकडे आदित्य. ती खूप गोंधळून गेलेली होती. पण आदित्य ही सुशिक्षित आणि जबाबदार, संस्कारी होता. एका नामांकित कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याचे कुटुंबीय परंपरावादीच. आई वडिलांची अपेक्षा होती की मुलाने वेळेवर लग्न करून छान संसार थाटावा. आदित्यला लग्नाची भीती नव्हती, पण लग्नानंतर बदलणाऱ्या आयुष्याची त्याला जाणीव होती. अनया आणि आदित्यचा हा पहिला भेटीचा दिवस. दोन्ही कुटुंबे एका शांत हॉटेलमध्ये भेटली. चहा, प्रश्नोत्तर सुरू झाली आणि शिक्षण, नोकरी, पगार, घर हे सगळं तपासलं गेलं. त्यानंतर दोघांना थोडासा वेळ दिला. दोघे एकमेकाशी बोलायला लागले. आणि तुला लग्नाकडून काय अपेक्षा आहेस? आदित्यने थेट प्रश्न विचारला अनयाला. अनया थोडीशी चकित झाली आणि पण प्रामाणिकपणे म्हणाली की मला माझं करिअर सुरू ठेवायचे आहे. लग्नानंतरही मला स्वतःची ओळख जपायची आहे. त्यानंतर आदित्य हलकेच हसला. मलाही तसंच वाटतं. दोन माणसांनी एकमेकाच्या स्वप्नांना आधार द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यानंतर त्या क्षणी अनयाच्या मनात थोडीशी आशा निर्माण झाली. आणि घरी परतल्यावर दोन्ही कुटुंबात चर्चा रंगल्या. गुण जुळले, कुंडली जुळली, मानपान जुळला. काही दिवसातच लग्न ठरले. लग्नाची तयारी सुरू झाली, लगबग सुरू झाली. घरात आनंदाचे वातावरण होते, पण अनयाच्या मनात मात्र अस्वस्थताच होती. ती स्वतःला विचारत होती, हे लग्न माझ्या इच्छेने होते का, की समाजाच्या अपेक्षेमुळे होते? आईने एक दिवस तिला जवळ बसवले. अनया, लग्न म्हणजे तडजोड नसते बाळा. प्रत्येक स्त्रीने काहीतरी सोडावंच लागतं. प्रत्येक स्त्रीला हे करावंच लागतं, अनयाला आईने सांगितले. तेव्हा अनया शांतपणे म्हणाली, आई, पण प्रत्येक तडजोड स्त्रीनेच का करायची ग? त्यानंतर आईकडे उत्तरच नव्हते. आई शांत बसली. तीही कधीकाळी असेच प्रश्न विचारत असावी, पण काळाने तिला गप्प केलं होतं. लग्नाचा दिवस जवळ आला, पण मंडप सजला, नातेवाईक आले, जमले, संगीत, हसू, गोंधळ सगळं सुरू होतं. अनया लाल साडीमध्ये सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात मात्र अश्रू प्रश्न होते.
आदित्यही पारंपरिक वेशात शांत दिसत होता. पण मनात जबाबदाऱ्यांची जाणीव होती. सप्तपदीच्या वेळी मात्र उच्चारले जात होते एकमेकांना साथ देण्याचे, आयुष्यभर जबाबदारी स्वीकारण्याचे वचन. अनयाने मनातल्या मनात विचार केला, ही वचन फक्त शब्द तर नाहीत ना, असं अनयाला वाटू लागले. आणि लग्नानंतरचा पहिला दिवस. नव्या घरात पाऊल टाकताना अनयाला नव्या आयुष्याची जाणीव झाली. सासूबाईंनी औक्षण केलं, सगळ्यांनी आनंदाने स्वागत केलं. पण त्या घरात आता पाहुणी नव्हती, ती सून होती. आदित्यने संध्याकाळी हळूच विचारलं, तुला कसं वाटते या? तेव्हा अनया थोडा वेळ शांत राहिली आणि मग हसली. भीती वाटतेय, पण विश्वासही आहे. आदित्य म्हणाला, आपण दोघं मिळून हे नातं समजून घेऊ. लग्न म्हणजे बंधन नाही, ते भागीदारी असायला हवी. त्या शब्दाने अनयाला थोडा दिलासा दिला. परंतु तिला माहीत होते की खरा प्रवास आता सुरू झाला आहे. परंपरा, अपेक्षा, समाज आणि स्वतःची स्वप्न याच्यात समतोल साधण्याचा तिला विवाहबंधन हे केवळ बंधन नव्हे, तर हा मंगळसूत्रात अडकलेले नाते नसून दोन मनाची परीक्षा आहे. अनया आणि आदित्यसाठी ही एक परीक्षाच आता सुरू झाली होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि दुसरा भाग मी नक्कीच घेऊन येते, तो नक्की बघा. धन्यवाद.